हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, 50 फायटर्स या बॅच विषयी एक व्हिडिओ आपण बनवलेला. माहिती संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये एकदम माहिती डिटेलमध्ये सांगितलेली. या व्हिडिओमध्ये एकदम शॉर्टमध्ये टू द पॉइंट माहिती देतोय. ॲडमिशन घेताना हा व्हिडिओ पाहूनच ॲडमिशन घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. 50 फायटर्स बॅच आहे बघा. बॅच का कुठं असणार आहे तर पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या ॲप्लिकेशनवरती असणार आहे. पुणे इंग्लिश क्लबचं ॲप्लिकेशन असा लोगो दिसेल आणि पुणे इंग्लिश क्लब तुम्हाला सर्च करायचं. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो, आपल्यापैकी कोणी जर पुणे इंग्लिश क्लबचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, जी बॅच आहे त्या बॅच विषयी साधारण पॉईंट्स एकदम डिटेलमध्ये म्हणजे शॉर्टमध्ये सांगतोय आणि पॉईंट्स एकदम क्लिअर करतोय. जी आपली 50 फायटर्स बॅच असेल, ॲडमिशन घेतल्यापासून मुख्य होईपर्यंत किंवा आत्ता जी डेट आहे 21 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत बॅचचा कालावधी असेल. ओके. नंबर 2, आपण या बॅचमध्ये काय करणार तर पेपर 1 आणि पेपर 2 साठी जनरल स्ट्रॅटेजी सांगणार. तुमचे सोर्सेस काय असावेत, कोणत्या पुस्तकातून काय वाचायचे काय नाही वाचायचं या संबंधी चर्चा होत राहणार. या बॅचमध्ये फक्त 50 स्टुडंट्सना ॲडमिशन दिलं जाणार आहे. 50च्या वर एकही नाही. खरं तर हे फार महत्त्वाकांक्षा आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं की रिझल्ट येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मग 50 विद्यार्थी ज्यांना काय करता येईल त्यांचा अभ्यास आणि या गोष्टी चेक करता येतील म्हणून मग 50 विद्यार्थ्यांना ॲडमिशन देतोय आपण. फक्त पेपर 1 आणि 2 विषयी जनरल स्ट्रॅटेजी आपण सांगणार आहोत. इंग्लिशसाठी मात्र डिटेल स्ट्रॅटेजी असणार आहे. काय करायचंय, कोणकोणत्या पुस्तकातून वाचायचंय, किती वाचायचंय, वोकॅबचा पार्ट किती करायचंय, ग्रामरचं सगळं आपण पाहणार आहोत. आलं का लक्षात? बरं, याच्यामध्ये आणखी काय असेल, 3 बॅचेसला आपण ऍक्सेस देणार आहोत. 3 बॅचेस कोणकोणत्या आहेत लगेच पाहून घ्या. नंबर 1 ही असेल फायनल टच आणि जी शेवटी असेल 1 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये रेकॉर्डिंग होईल. 1 ऑगस्ट पासून जे तुम्हाला लेक्चर्स उपलब्ध होतील, मेन्स होईपर्यंत फायनल टच या बॅचला तुम्हाला ऍक्सेस असणार आहे. आलं का लक्षात? ओके. त्याच्यानंतर फायनल टच ही आपली इंग्लिश ग्रामर रिव्हिजन बॅच असेल. त्याच्यामध्ये 20 लेक्चर्स असतील टॉपिकनुसार रिव्हिजनसाठी. 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान रेकॉर्डिंग. 499 या बॅचचं प्राइस असणार आहे. त्यानंतर बघा, पुढची बॅच आहे वोकॅब मास्टर बॅच. 70+ लेक्चर्स असतील. ती आता रेकॉर्डेड आहे. बॅचला ॲडमिशन घेतल्याबरोबर तुमचं या बॅचला ॲडमिशन होऊन जाईल. या सुद्धा बॅचची फीस 499 आहे. या बॅचमध्ये काय काय असेल बघा, 70 लेक्चर्स आहेत. आता व्हॅलिडिटी, आता हे महत्त्वाचं नाही व्हॅलिडिटी वगैरे किती असेल. MPSC PYQ चे लेक्चर्स आहेत. डिजिटल बोर्डवरचं टीचिंग आहे. पालँडसुरी, SP बक्षी आणि ब्लॅक बुक मधून आपण वोकॅब घेतलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे MPSC चे PYQ कव्हर केलेले आहे. ओके. आणि पुढची बॅच आहे MPSC PYQ बॅच. याच्यामध्ये 25 प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस दिलेलं आहे. आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2016 पासून 23 पर्यंत राज्यसेवा मुख्य, 2018 ते 23 पर्यंत गट ब मुख्य, 2018 ते 23 पर्यंत गट क मुख्य, डिपार्टमेंटल PSIच्या 2 प्रश्नपत्रिका, डिपार्टमेंटल ASUच्या 3 प्रश्नपत्रिका आणि स्टेनोग्राफरची 2022ची 1 प्रश्नपत्रिका. अशा एकंदरीत 25 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. म्हणजे बॅचेस किती झाल्या बघा. फायनल टच 1 बॅच 499 फीस, वोकॅब मास्टर 499 फीस आणि MPSC PYQ बॅच 499 फीस. या 3 बॅचेसची एकत्र जर फी पाहिलं आपण तर 1497, म्हणजे एकदमच प्रिसाईज जर विचार केला तर 1497 होते. पण या बॅचला जर ॲडमिशन घेतलं तर आपण 999 ला ॲडमिशन देतोय आणि तुम्ही जर वेळेत ॲडमिशन घेतलं तर स्पेशल डिस्काउंटमध्ये 750 ला तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. म्हणजे जवळपास 50% डिस्काउंट या 3ही बॅचेसवरती मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, वोकॅब मास्टरचे बॅच, वोकॅब मास्टर या बॅचचे सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत. MPSC PYQ बॅचचं रेकॉर्डिंग सुरू आहे आणि 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान रिव्हिजन बॅचचं काय होईल, लेक्चर्स उपलब्ध होऊन जातील. GSचं काहीही शिकवलं जाणार नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. सातत्याने तुमच्याकडून विचारणा होईल, तुम्हाला सांगितलं जाईल की GS मध्ये म्हणजे पेपर 2 मधील हा पार्ट तुम्ही कशातून करायचा आहे, पेपर 1 मधील मराठी तुम्ही किती केलंय किती नाही केलंय, शब्दरत्न वाचलंय का, मोरा वाळंबे व्यवस्थित वाचलंय का, याच्या संबंधी चर्चा होत राहील. मात्र शिकवलं जाणार नाही. शिकवलं काय जाईल, वोकॅब. त्यानंतर MPSC PYQ च्या माध्यमातून ती एक बॅच देतोय आणि रिव्हिजन बॅच.
ओके. त्यानंतर टार्गेट्स दिले जातील म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही पुढच्या साधारणतः 15 दिवसामध्ये एवढा एवढा पार्ट कव्हर करायचा आहे. तो पार्ट तुम्ही कव्हर करणं आवश्यक आहे. कारण सांगायचे नाही बघा. कारण सांगायचे असेल तर ऍडमिशन घ्यायचं नाही. त्यानंतर प्रत्येक 15 दिवसांनी झूम किंवा मग टेलिग्रामला आपण लाईव्ह भेटणार आहोत आणि चर्चा करणार आहोत अभ्यास किती झाला किती नाही. या दरम्यानच्या काळात काही अडचण असेल काय असेल त्या संबंधी सुद्धा विशेष लक्ष तुमच्या मानसिकता स्टेबल राहणार आहे का याच्याकडे दिलं जाणार आहे आणि म्हणूनच आपण ती बॅच लॉन्च करतो. ओके. तुम्ही फायटर्स असणार आहात, 50 फायटर्स. आले का लक्षात? झूमवरती मीटिंग वगैरे असणार आहे, त्या संबंधी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. बॅचेस कोणकोणत्या असणार आहेत त्या संबंधी सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित पहा. बॅच मध्ये काय काय असणार आहे समजून घ्या आणि नंतर बॅचला ऍडमिशन घ्या. महत्वाची गोष्ट म्हणजे 115 लेक्चर्स असणार आहेत. कशा प्रकारे बघा, ओके मास्टर या बॅचचे 70 लेक्चर्स, त्यानंतर एमपीसी पीवायक्यू बॅचचे 20 लेक्चर्स, 70 आणि 20 95, आणि जी आपली फायनल टच ही ग्रामर रिव्हिजन बॅच असणार आहे त्याचे 20 लेक्चर्स. म्हणजे 115 लेक्चर्स हे फक्त इंग्लिश ग्रामर ओकॅब या पार्टवरती आणि रिव्हिजन साठी असणार आहे. सांगितलेलं व्यवस्थित करायचे आणि वेळेवर करायचे. रिझल्ट तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्ही रिझल्टमध्ये 100% असणार याची खात्री आहे. फक्त अभ्यास करणं आवश्यक आहे. इथे थांबतोय. बॅचची माहिती संपूर्ण एक्सप्लेन केली आहे. काय अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मोबाईल नंबर दिलेला आहे बघा, किंवा पुन्हा एकदा मोबाईल नंबर लिहून देतोय, 7796060795. काय अडचण आली तर कॉन्टॅक्ट करायचं. ओके. थांबतोय बघा. जय हिंद.